एकाच मिशन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचा पेन्शन हक्काची नाही कुणाच्या बापाची, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. एकच मिशन एकच मिशन पेन्शन. सर काय सांगणार जुनी पेन्शनबद्दल नेहमी सरकारनं आश्वासन दिलेले आहे आणि आता मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. आता काय मागणी राहिली आपली? या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये नव्यानं सरकार स्थापन झालेलं आहे आणि आज आमचं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचं जिल्हास्तरीय अधिवेशन देवरीला होऊ घातलेलं आहे. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. भविष्यामध्ये या राज्यातील कर्मचाऱ्यांना 1982ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना जशीच्या तशी मिळण्यासाठी आमचा हा संघर्ष सुरू आहे आणि भविष्यामध्ये त्या मागणीला घेऊन आम्ही मोठा आंदोलन करू. आणि कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे का कर्मचाऱ्यांना OPS जशीच्या तशी हवी आहे. नेहमी आपल्याला आश्वासन देण्यात आलेलं आहे. काय सरकारकडून काय आपल्याला बोलण्यात आलं आहे? शासन स्तरावरून नेहमी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. या मागणीसाठी दिल्लीला मुंबईला आम्ही मोठे मोठे आंदोलन केलेले आहेत. दिल्लीला जंतर मंतरवरती जवळपास संपूर्ण देशामधून 10 लाखाच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी आंदोलनासाठी उपस्थित झालेले होते. आमची मागणी होती की OPS जशीच्या तशी द्या. पण राज्य सरकारने आता राज्यातील कर्मचाऱ्यांचा UPS नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना ही लागू केलेली आहेत. ती पेन्शन योजना OPSच्या तुलनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या कुठल्या सोयीची नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला OPS द्या आणि UPS या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून 10% जी कपात होते, शासन 14% जमा होते. या कर्मचाऱ्यांच्या जमा रकमेवरती डल्ला मारण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे. म्हणून आम्हाला UPS नको, OPSच हवी आहे. पुढची भूमिका काय राहणार? आपले मोठे आंदोलन राहणार? तर या संदर्भामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत. राज्य शासनाने राज्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे केंद्राने. ही चांगली बाब आहे, त्याचा आम्ही अभिनंदन करतो. परंतु या महाराष्ट्र राज्यामधल्या मराठी माध्यमांच्या शाळा टिकल्या पाहिजे यासाठी शासन कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. मराठी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये अनेक शिक्षकांची पदं रिक्त आहे. बहुजनांचे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं शिकतात, परंतु त्या मुलांना शिकवण्यासाठी आज पुरेसे शिक्षक नाही. अनेक पदं रिक्त आहे. त्या शाळा चालवण्यासाठी जे वेतनेतर अनुदान दिलं जातं ते वेतनेतर अनुदानसुद्धा फार कमी प्रमाणात दिलं जातं. अंशतः अनुदानित शाळा तुकड्या असतात, त्या शाळा तुकड्यावरती काम करणाऱ्या शिक्षकांना त्या शाळेला वेतनेतर अनुदान दिल्या जात नाही. त्या शाळांसाठीसुद्धा वेतनेतर अनुदान द्यावं आणि वेतनेतर अनुदान हे प्रत्यक्ष खर्चाच्या प्रमाणात दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आंदोलन राहिलं पुढे. तर या संदर्भामध्ये येणाऱ्या बजेट अधिवेशन 3 मार्चपासून होऊ घातलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या आमच्या राहतील. जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे. अंशतः अनुदानित शाळा तुकड्यांना प्रचलित धोरणानुसार अनुदान मिळाले पाहिजे. रिक्त पदं पूर्ण भरली गेली पाहिजे. 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना राज्यातील शिक्षकांनासुद्धा लागू झाली पाहिजे किंवा त्रिस्तरीय वेतन श्रेणीमध्ये वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी देत असताना निवड श्रेणीमध्ये 20%ची जी अट आहे ती कमी केली पाहिजे. अशा अनेक मागण्यांना घेऊन निश्चितच या बजेट अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. त्या अधिवेशनात दरम्यान मोठं आंदोलन आम्ही करू. सरपंच हत्या झाली त्या प्रकरणी आपण काय सांगणार? या ठिकाणी बीड प्रकरण जे घडलेलं आहे, महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहेत. खंडणी प्रकरणासाठी अशा प्रकारचे प्रकार होत असेल, लोकप्रतिनिधीची हत्या होत असेल तर या महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे.
या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्या आल्या अशा सूर्यवंशीवरती सुद्धा याच्यामध्ये त्यांनी पोलीस कोठडीमध्ये त्यांच्यावरती अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. इकडे सुद्धा देशमुखची सुद्धा हत्या करण्यात आलेली आहे. या महाराष्ट्राला न शोभणाऱ्या बाबी आहेत. याच्यावरती कुठंतरी गृह विभागानं लक्ष देणं गरजेचं आहे.